3000 वृक्षलागवडीने गणराज प्रतिष्ठान करणार, गणरायाचे स्वागत, आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ। शहरातील साक्री रोडवरील गणराज प्रतिष्ठान तर्फे यंदा गणरायाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करणार आहे। गणराज प्रतिष्ठानने 3000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। याप्रसंगी 400 महिलांना एसटीचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले। उद्योजक राहुल अग्रवाल यांच्यासह प्रभागातील 4ही नगरसेवक आणि सहकाऱ्यांच्या नियोजनातून संपूर्ण प्रभागात 3000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। गणराज प्रतिष्ठानच्या वतीने पद्मनाभ नगर येथील कृष्णनगर हायस्कूल येथे भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो। गणेशोत्सवानिमित्ताने विधायक, समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा गणराजाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे। यंदा देखील गणेशोत्सवानिमित्ताने गणरायाचे स्वागत 3000 वृक्षलागवडीने करण्याचा निर्णय घेतला। पद्मनाभनगर प्रभाग क्रमांक 10 मध्ये गणराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष छोटू खरात यांच्या वतीने सुमारे 3000 वृक्ष उपलब्ध करून देण्यात आली आहेत। वृक्षारोपणाच्या पहिल्या टप्प्यात 1100 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहेत। यात नदी किनारी नवीन रस्त्याच्या दोन्ही बाजूला पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहेत। वृक्षसंवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी गणराज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल यांनी गणराज प्रतिष्ठानच्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले। या कार्यक्रमाला महापौर सौ. मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेविका व गटनेत्या सौ. किरण राकेश कुलेवार, प्रतिभा पाटील, ललिता रुजा, सुनील बैसाणे, उद्योगपती राहुल अग्रवाल, नगरसेविका पूनम शिरसाट, ललित माळी, देविदास वाडिले, रविराज सोनार, सचिन अग्रवाल, बंटी तिस्से, बिलेश खेडकर, प्रकाश पोळ, विक्की लोंढे, संजय अहिरराव, विजय सयाजी आदी उपस्थित होते। जय श्रीराम। आज प्रभाग 10 मध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। गणराज प्रतिष्ठान राहुल भाऊ अग्रवाल युवा मंचातर्फे इथे मोठा वृक्षारोपणचा कार्यक्रम होता। त्यासाठी धुळ्याचे धर्मयोद्धा माझे मोठे बंधू अनुप भाई अग्रवालच्या प्रमुख उपस्थित ते कार्यक्रम होता। त्यासाठी महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक व सभापती सर्वजण उपस्थित होते। या कार्यक्रमात आमच्या प्रभागात 500 झाडं आम्ही महापालिकेला सांगितलं होतं की लावणार आहे। मीटिंग झाल्यानंतर राहुल भाऊ व त्यांचे सर्व मित्रपरिवारांसोबत आम्ही सर्व नगरसेवक बसलो आणि त्यांना आमची संकल्पना सांगितली की असं महापालिकेने प्रत्येकाला प्रत्येक वार्डामध्ये झाड लावायचं सांगितलं आहे। राहुल भाऊ व गणराज प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी सांगितलं की या कामची आम्ही दखल घेतो। 500 झाडं नाही, आम्ही येणाऱ्या काळात 5000 झाड लावू आणि ते स्वखर्चाने त्याच्यानंतर खड्डे पण आम्ही करू आणि त्या झाडांचं पूर्ण लक्ष पण देऊ आणि येणाऱ्या पावसाळ्यानंतर जे पाणी लागणार आहे त्यासाठी पाणी मारायला सुद्धा टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर राहुल भाऊ आणि गणराज प्रतिष्ठान या सर्वांनी या चांगल्या उपक्रमाचा दखल घेऊन आत्तापर्यंत 400 झाड लावले गेले आणि येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये 2000 झाड या 10 नंबर प्रभागात लावले जातील अशी मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो। भारतीय माँ के नाम या संकल्पनेतून आदरणीय शहराचे आमदार भैया साहेब आणि या वार्डाचे सर्व नगरसेवक तसेच धुळ्यातील महापौर मॅडम असतील, उपमहापौर या सर्वांच्या साक्षीने आम्ही प्रभाग क्रमांक 10 पूर्ण हिरवळ दरवळणार आहे। या माध्यमातून मी सर्व नगरसेवकांच्या वतीने राहुल भाऊ आणि अनुप भैया यांचे आभार मानते की त्यांनी हा प्रभाग पूर्ण हरित करण्यासाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मागते त्यांचे। आणि आज ST जे अर्ध तिकीटसाठी जे कार्ड वाटप आहे, जी योजना आहे, त्यासाठी देखील या योजनेचा लाभ महिलांना मिळवून देण्याचा देखील कार्यक्रम इथं संपन्न झाला आहे। एवढंच बोलते। जय त्याबद्दल रात्री मीटिंग झालेली होती आमच्या भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। त्याच्यासाठी 10 ते 12 जे आमचे सदस्य होते ते जाणार होते आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथं असल्याने तिथं जाऊ शकतो। पण असं सांगण्यात आलं की तुम्ही दोघं गावाला गेले आहेत बा, पण तुम्ही दलित आदिवासी आहेत आणि तुम्ही SC आहेत बा, तरी पण तुम्ही येऊ शकले नाही। याला कारण नाही सांगितलं ना? कारण ते महत्त्वाचं कारण होतं। पण आम्हाला जो टाइम दिलेला होता ना त्याच्या अगोदर आम्हाला 12 ते 12:30ला निवेदन द्यायचं होतं। त्याच्या पहिलेच मॅडमांनी कॉल वगैरे करून लवकर मागून घेतलं। आम्हाला वाटलं हा कार्यक्रम करून आम्ही ते निवेदन देणार। अच्छा, त्या निवेदनाच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे?
त्याची आमची भूमिका अशी आहे की जे काही हे चाललेलं आहे, ज्या लोकांनी हे केलेलं आहे ते फक्त द्वेष पसरवण्यासाठी 2 गटांमध्ये कसं धुळे शहराची शांतता भंग करण्याचं या उद्देशातून केलं आहे. बाकी दुसरा याचा उद्देश कोणताही नाही आहे. आम्ही हे जे काही प्रकरण झालं आहे त्याबद्दल आम्ही नक्कीच निषेध व्यक्त करतो आणि आम्ही महिला म्हणून याबद्दल सर्व महिला बसून नक्कीच निषेध व्यक्त करून निवेदन देणार आहोत. हा